सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। प्राजक्तदादांना मत कशासाठी द्यायचे? प्राजक्तदादांना मत द्यायचं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे या समाजामध्ये शांतता टिकवण्यासाठी द्यायचं। प्राजक्तदादांना मत कशासाठी द्यायचं? तर या मतदारसंघामध्ये गेले 5 वर्ष विकासाचा डोंगर ज्या माणसाने उभा केला आणि त्याचा विकासाचा डोंगर उभा केल्यामुळं आपण काहीतरी त्या माणसाचं देणं लागतो, म्हणून प्राजक्तदादांना मत द्यायचं। आणि प्राजक्तदादांना मत का द्यायचं? जे अनेक काही महत्वाकांक्षी योजना आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी प्राजक्तदादांना मत द्यायचं। आणि ज्या माणसाने गेले 5 वर्षामध्ये मागचा 25 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढला, पण ऊर्जा खात्याचं मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कुणी दिलासा दिला असेल तो म्हणजे आमच्या आदरणीय प्राजक्तदादांनी दिलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला। आता मी येताना एक व्हिडिओ पाहिला, एक आजी सांगत होती आम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळाला, हे मिळालं। अरे एक आजी सांगते काय, हे जर व्हिडिओ गोळा केले ना, हजारो आज्या सांगतात राज्यातल्या आम्हाला प्राजक्तदादामुळे आमच्या शेतकऱ्यांना समाधान मिळाले। आणि तो नेता त्यांच्याबरोबर हिंडणाऱ्याने निम्म्यांनी मला फोन करून सांगितलंय त्यांच्याबरोबर फिरून द्या, त्यांची जरा आम्हाला जिरवायची, पण तुम्ही काय पडू नका। म्हणजे सगळे त्यांच्याबरोबर हिंडतात, त्यांची जिरवायसाठी हिंडतात। मुळं आपला काय सरपंच, आपला विजय हा अटळ आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारे ही सुद्धा काळ्या दगडावरली पांढरी सगळं हे मत निसतं तुमच्या आमदाराला नाही। तुम्ही आमदाराला मतदान करा, तुम्ही कोण निवडून देणार आहे? आमदार निवडून देणार आहे? कोण निवडून देणार आहे? अरे नामदार निवडून देणार आहे तुम्ही, नामदार। अरे ज्या माणसाने मागच्या 5 वर्षापूर्वी मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली, एक सुद्धा डाग लागून नाही दिला, अशा माणसाला आपण मतदान करणार म्हणजे राज्याच्या नामदाराला मतदान करणार आहे। तर आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये ठराव घेणारे आपण, कमीत कमी दुधाला 40 रुपये लिटर बाजारभाव मिळाला पाहिजे। प्राजक्तदादा ते ठराव घ्यायचा आपल्याला, कारण पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेणारे कमीत कमी 40 रुपये लिटर दुधाला बाजारभाव होणार आहे। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।